काय ट्रे आणू चिवडा आणू हा मानत आयला मी चिरवा चिरवा काय बोलतात मी दे ग चिवडा दे। आजच्या दिवसाची सुरुवात बघितली अंड्यांपासून झालंय। आज अंड्यांची गाडी डायरेक्ट घरपोच आहे ना। पोरं बघ सुट्टी आहेत ना तर झोपत नाही कोण, सगळेजण असं सायकली फिरवत सकाळ सकाळी या बघा अंड्यांच्या सकाळ म्हणजे जवळपास सकाळ नाहीच 2:21 झाले। मला वाटलं इथलं इथं फोन केलात काय। 2 ट्रे तो डबल पिंदांचा आहे भाऊ, मला पकडू दे सोडा 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 दुसरं काय नाही तर अंडे जायची कामातून। चलो जी चलो। हा ताई आली असती तर काय चला। तर परत गुड मॉर्निंग सर्व तुमच्यासाठी गुड मॉर्निंग, आमच्यासाठी गुड आफ्टरनून आहे। आजच्या दिवसाची सुरुवात झालंय, चाललंय मुंबईला थोडं काम आहे त्याच्यामुळे चाललंय आणि येताना दिदी पण येणार आहे त्याच्यामुळे कार घेऊन येणार। काय आलं चाललो बाईक वरतीच पण ते पावसाचा काय भरोसा नाही त्याच्यामुळे पाऊस बघितला बघा पावसाचा भरलेला आहे त्याच्यामुळे बोललो जाऊया कार घेऊनच। बंटीला बोलवलं, बंटीची गाडी आहे त्याच्यामुळे जाऊन ताईला एक आणायला पाहिजे होती पण झालं आता। चलो 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 चलो। त्यामुळे आता पटापट अंतर कव्हर करूया। बाकी काय नाही, तो आपला मेन जो पॅच आहे ना तिथला वडखळ पर्यंत तिथंच नको होतं, बाकी ठिकाणी आपण पटकन निघून जातो असा विषय होतो। चलो आजच्या दिवसात आता आज दुपारचा आहे ना होता वेगळा प्लॅन। ते टी शर्ट पण ताईकडलं होतं ते चेंज करायला जायचं होतं, ते दुसरं पण 1-2 कामं होती ती करायची होती पण आता नेमका अचानक हा इकडचा प्लॅन झाला। तरी मेन लॅपटॉपचा आहे ना थोडे कीचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे की ती अडकून राहायची ती। आता मी मगाशी केलं ते झालं, नाहीतर मग परत लॅपटॉप पण घ्यायचा होता, ते एक गडबड काही नाही का चालू असते पण ओके मध्ये सॉल्व्ह झालं। ओके चलो जाऊया, प्रवासाला सुरुवात झाली, पटापट कव्हर करूया। कुत्रे एकदम डेंजर हो, ट्रिपवरून आलतो ना रात्री तेव्हा मला आठवते अरे कसली माझी पाठ काढलेली आहे कुत्रे, बेकार बेकार लागतात मागे। 1-2 मिनिट हवावाला आहे का बघू इथं ना, हा लेफ्ट साइडला। अरे रात्री कसली ती साऊथ वरून आलो तेव्हा खतरनाक। ते बऱ्याच दिवसांनी ही गाडी तर पहिल्यांदा लॉंग रूटला चालवते अंड्यापासून, तेव्हा पण कसा छोटा राऊंड झालता ना आपला। नाही अरे तिथे बंपर मारली असती बोलला असता, मला पण माहिती नाही। बंपर मारली असते। इकडे इकडे गाडी बघून ये हो, नाही तर तिकडेच राहाल। अरे त्या दिवशी एवढी हाक मारतोय बघत पण नाही ग, तिला घेऊन कुठे चालले? फिरायला चाललो आम्ही। पुण्याला नाही मुंबईला। तुझं लक्ष नाही तुला तुला आता येता नाही ना बघा। आता इकडून आतल्या रोडनी चालू, कारण मोस्ट ऑफ पब्लिक आहे ना सगळी इकडूनच येते, कारण हे बरं पडतं तिकडून ते खड्डे वाटवण्यापेक्षा। इथं आहेत खड्डे ना असं नाही, रोडला रोड पण छोटा आहे पण एकाच दुसरा खड्डा आहे त्याच्यामुळे ठीक होऊन जातं। आणि पाऊस बघा आता थोडा ओपन झालाय, तर मगाशी निघालो ना तेव्हा पाऊस मात्र भरपूर भरलेला। पाठी पण गाडी बघितली ती पण सगळे आहे ना बाहेरचीच आहे, मुंबईवाले तेच। हे बघा धुळीची सुरुवात झाली, इकडं मेन पट्टा आला, JSW आली काय समजून जायचं, खड्ड्यांचा माहोल आला। अरे हे बघ काय बाबा रे बाबा, हे बघ खड्डे बघ बाबा, हे काय हे एवढे मोठे खड्डे, बेकार हो काम एकदम बेकार। बाईकला थोडं थोडं क्रॉस करून निघतोय, 4 टायर बघायला लागतात आणि बाईकवाला आपल्या मागे राहिला ना तो आपटतोय परत खड्ड्यात। आयला बेकार काम रे। पोल्युशन तर लावलं इथं मोठं, इकडं केवढं पोल्युशन चालू आहे, काय करणार कसलं हे।
याला फोन आला बंटी समोरच्या कुठं आहेस तर JSW बोलते KGF बोलते KGFच नाव पडलं रे खरं ना KGF आय थिंक सो मला वाटतं इकडे ना शूट केली होती कारण काही फुटेज आहेत ना मी बघितलेले इकडच्या आतमधले आणि ते खाली असं प्रॉपर मेन्शन केलेलं इकडे आतमध्ये कारण आतमध्ये कसं आहे वर्कर्स लोक त्यांना शूट वगैरे करायला बाकी परमिशन नाही आहे त्याच्यामुळे खड्ड्यांमुळे ना हा इथपर्यंत येईपर्यंत त्यांना अक्षरशः एक तास जातो रे बाबा आपल्या इथून हे खड्डे वटवपर्यंत हळूहळू नाहीतर पहिला एवढा रस्ता मस्त होता की पटापट अंतर कव्हर व्हायचं हे ट्रकची अवस्था बघितलीत ट्रकच्या कंडिशन विचार करा काय अवस्था होईल तसं आतमध्ये लाल लाल झालाय नुसता ट्रक पण बापरे बाप हो बघा आता आहे ना उडलो तरी आता आहे ना गर्दी नव्हती एवढी पटापट येता आला नाही तर तिकडे ट्रॅफिक असले ना का नको कारण दुपारचा टायमिंग आहे ना येताना संध्याकाळी गर्दी भेटली तर भेटेल त्याच्यामुळे काल बघाल तर काय झालं काल पावसामुळे बोटी गेल्या बंद काल सोमवार होतं ना त्याच्यामुळे सगळे सुट्टीला आलेले सर्व रिटर्न जाणारे बस स्टँडला एवढी गर्दी होती हिशोबाच्या पलीकडे आणि त्याच्यात परत बोट बंद त्याच्यामुळे सगळे जाणारे हा रोड अक्षरशः रेड दाखवत होता पूर्ण एवढा पॅक होता इथपर्यंत वळखपर्यंत खतरनाक पहिल्यांदा एवढं इकडे बघितलं इकडे पण हा ट्रकवाला आहे तिकडे पण एक मध्ये कुठली बारीक गाडी चालते तो पुढे ट्रकवाला आहे सगळ्यांना अशा लाईनच्या मध्ये अडकून ठेवलेत चला चला फुल लोड भरलाय रे हे बघ वर पासून कपडा इकडा टाकून भरलाय बल्लेश्वर फाट्यापर्यंत पोहोचलो आता नेहमीप्रमाणे आपण लेफ्टने जाऊ अजून काय जात नाही आपल्याकडे आहे ना आपल्याकडे पाऊस पडतोय आणि आता त्यांचे फोन आले ना आपल्या इथं जोरदार पाऊस आहे इकडे बघा इथं मस्त ऊन पडले आता इथं थोडं ढग दिसतात ते पण या साईडला आल्यावरती बाकी रस्ता ओपनच आहे पूर्ण आणि पाऊस पण नाही आहे पटापट यायला झालं कारण तो तेवढा पॅच आपला काढेपर्यंत भरपूर टाइमपास होतो अक्षरशः आता आजचं कसं हे काम होतं त्यामुळे पटकन निघालो नाहीतर आजचं दुसरं प्लॅनिंग होतं शेवटी कसं आहे दिवसभरात आपण शेड्यूल किती असलं तरी काय जे जायचं तिकडच जाणार असं आहे होते बाकी काय विषय नाही चलो हा इकडं सगळं एअरपोर्ट आहे तो तिकडं दिसला अरे त्या दिवशी इकडे आलो आणि इथं बोलो ट्रॅफिक झालंय का बघते तर साप आलता सापाला जाण्यासाठी सगळेजण थांबलेली केवढा मोठा होता बघशील तर मी बोललो काहीतरी झालं बोललो बघते तर साप उतरून आणि ते संडे राईड लावून कसले सगळे बायकर लोकांना हा मस्त भेटतो ना एकदम किती जण होते त्या दिवशी हा मस्त मजा येते एकदम हे बघ कामा कंस्ट्रक्शन किती झालं तिकडं बिल्डिंगची सगळी नवीन आहे ना आता हे बघा इकडं पाऊस पूर्ण भरला आता आता ना पोहोचलो जवळपास मानपूरला राईट मारला का कसं जास्त ब्लॉक नाही गेला पटापट आलो कारण आता परत जाताना मला पाऊस लागणार आता फोर व्हीलर टेन्शन नाही बाईक असल्यावर टेन्शन होतं कारण आपल्याकडे यांना फोन केला ना याच्यात पाऊस कंटिन्यू पडतोय इथं पाऊस नाही आहे कारण इथं हा आत्ता भरलाय इकडं आतमध्ये आलो ना का हा एक मोठा टास्क आहे ना माणसं अजिबात नाही तुम्हाला गरज असेल तुम्ही हॉर्न वाजवा गप उभे राहा आणि हे बघ हे गाड्या बिड्या त्यात परत हे डबल सगळी मोठी गडबडच आहे ती गाडी लावली बरं समोर गाडी बघ तिकडे कोपरा जाईल ना ते काय बोलत नाही ते तुम्ही बोलू नका आपल्याला गरज आहे ना बोलणार काय विषय नाही गाडी लावली इकडं पार्किंगला पोहोचलो आता दहावे झालं जास्त वेळ थांबायचं नाही कारण हे बघ फक्त वाजलेत ना जास्त ना वाजले 5:30 वाजलेत पण ते विषय काय होतोय पाऊस भरतो ना त्याच्यामुळे आणि आता दिवस छोटा आहे त्याच्यामुळे लगेच काळोख होते आता बघा आता परत उघडला इकडे पाऊस बघाल तर आतमध्ये हा कोण गेला नाही का हो का केव्हाच निर्वाण रथ आलाय तर दे मला
सुंदर सुंदर वाला खाऊ मी खाऊ दर पकड. नको दिला नको दे नको ना. मुंबईची शमिका नको ना मला घे. इथं बघितलं आता वातावरण ठीक आहे. चलो वाजले किती 6 वाजलेत. पण आता कसं तेच बोलतो दिवस छोटा आहे ना त्याच्यानं लगेच काळो करतात पावसाचे ढग भरतात. चलो अजून जाईपर्यंत परत 2 तास म्हणजे बाईकने आलं तरी पण सेम तेवढाच वेळ जातो. आता पण जायला परत 2 तास म्हणजे 8 वाजेपर्यंत इकडे 8-8:30 पर्यंत पोहोचू. शोधे बघा इथं समोर लावले ते ह्यांचीच पार्किंग आहे. इथं ते बिल्डिंग मध्ये आहेत ना त्यांच्या ते आईची पार्किंग आहे. जाऊया चला चला चला. जरा बघा एक मिनिट साईड. अरे रे म्हणजे अरे आता इथं हे नव्हतं पण भेटली तरी ना तर गाडी उभी राहतच नाही. खतरनाक काम आहे. चलो चलो एकदम चिटकून बाईक असल्या बाईक तिकडे राहतं. 4 व्हीलरचाच प्रश्न आहे इथं. चला चला चलो जी चलो. तेच बोललो असं काय होतंय. चला आता संध्याकाळी इथून निघायचं म्हणजे हे हो यायचं आणि निघायचं संध्याकाळचं. कारण कसं आहे गर्दी असते सगळी है ना. समोरच्या बिल्डिंगची लाईट बघितली कसली भारी वाटते बा ना. त्याच्या बॉर्डरला मस्त टाकले का. 1 नंबर केले बघ छान वाटतंय. चलो आता आलो बाहेर. इथं बाहेर आलो ना का मग जीवात जीव येतो नाही तर मग ते नको होतं अक्षरशः. पहिले तिथून आपल्याला खादून जायला पहिले पुढून जायला लागत पुढून येऊन मग तिकडून पाठीमागून यायचो आपण असं आहे. आता कसं हे ब्रिज मुळे आहे ना हा फायदा झाला हो. तुला काय बिस्किट पण नाही आता ट्रॅफिक जाम आहे संध्याकाळच्या इथून निघेपर्यंत हे बघा आहे ना कंटिन्यू लागलंय मगासपासून पूर्ण अडकलं. तर हा मेन सिग्नल सोडला परत पुढे पण भेटतील सेम तेवढेच. एक लाईन चालते एक लाईन थांबते परत इकडचे आपल्याकडले चालतं असा होता विषय. बघ सोडले परत. ट्रॅफिक बघितलीत ना तर जेवढी नजर जाईल तेवढी ट्रॅफिकच आहे. हे गाडीचं नेमका टॉपर ती बघा पूर्ण ब्रिज भरला आहे ट्रॅफिकनी. बापरे बाप. हे इथून एवढा आणि इकडची लाईन बघितली तर ही लाईन चालू आहे पूर्ण इकडची पलीकडची. ह्या गाडीचा नंबर आहे ना प्रणवनी पण सेम घेतलाय नंबर 8340 यातलाच. ही बघा ती पलीकडची लाईन एकदम फ्री आहे. त्या गाड्या आहे ना हे आपली लाईनला पूर्ण ब्रिज जाम झालाय. हॅलो इथं आहे ना इथं झालंय ऍक्सिडेंट त्याच्यामुळे सगळी ती गाडी पूर्ण आहे ना ब्रिजच्या खाली गेलती. आता मी नेमका लेफ्ट कॅमेरा चालू केला त्याच्यामुळे सगळी गडबड झाली ट्रॅफिक झाली पूर्ण. आता बघा पेजारीपर्यंत पोहोचलो गाडी तिथंच आहे बघा. आणि वडापाव खाऊया बोललो ना वडापाव यायला थांबलोय कारण कसं आता जवळपास आहे ना वाजलंय ये 8:30 झाले जवळपास. आता घरी पोहोचलो का रात्री जेवत नाही काहीतरी वडापाव वगैरे खाऊ आणि जाऊ. ते पाठीमागे बघितलं ती पूर्ण जी वॅगनर होती ती पूर्ण आहे ना अर्धी वरती अर्धी खाली. त्याला अंदाज नसेल आला. पार्सल घेऊन हा पार्सल ती डायरेक्ट गेली होती खाली त्याच्यामुळे तिला गर्दी आली होती पाठीमागे. मला नका वरती. चलो वडापाव खाऊया. वड्याची इथली साईज मस्त मोठी एकदम. अजून एक घ्यायचं. भेटला दिला जातो तो पण चाललाय भाडा घेऊन. बघा समोर ही गाडी आहे. एवढा आवाज कोण देते बाकी हा होता. आता बघितलं 9:20 झाले. आजचा दिवस आहे ना पूर्ण गेला ट्रॅव्हलिंग मध्ये. आता जस्ट घरी पोहोचलो. आता जरा फ्रेश वगैरे आराम करू. बाकी आज काय झालं सगळे शेड्यूल होतं ते वेगळंच होतं पण कामात पण जावं लागलं आलो. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय बाय.